शोभे, आत्ताच्या आत्ता तुझ्या आई अण्णांना बाहेर बोलव. बोलव. अण्णा, अण्णा या की बाहेर जरा. या बाहेर या, बाहेर या. सासूबाई, गाडीची चावी तर नाही तर अशीच घेऊन जाईन बर का. तुम्हाला कशाला पाहिजे चावी? कशाला म्हणजे मला बाईक विकायची आहे. काय? अहो काय बोलायला हे? माझ्या पोराची गाडी तुम्ही काय ऐकणार? हो सासूबाई, तुम्ही काय म्हणल्या? श्रावणीने डबल पैसे देऊन बाईक आणली, पण शुभ हात लावतोय का त्याला? ती अशीच उभी आहे, त्यापेक्षा मला तर फायदा तरी होईल. नाही, आम्ही गाडी विकू देणार नाही. बाईक विकायची नाही ना? पण राहिलं हुंड्याचे पैसे तर मी जातो काय ग. हात नका लावू. हात नका लावू. चावी द्या. हात नका लावू. मनात काय बी आणू नका सा शोभे. तू काय बी केलंस तर चावी देणार नाही सांगून ठेवते मी तुला. ती शुभूची बाईक आहे, त्याला विचारल्या बगर मी कुणाला बी हात लावू देणार नाही, कळलं का? या सासरवाडीत ना जावायला काडीची किंमत नाही. तुम्हाला कोणाला ना किंमतच नाही आमची. जावयाची किंमत नाही तुम्हाला. इथे आमचा संसार पार गेला. आणि तुला तर मी बघतेच. थांबा तर. आई तू शांत हो बरं. प्लीज मला शुभूची बाईक परत द्या. आता उच. अरे वा शुभू, तू तर बच्चनवानी एंट्री केली का राव. तुझीच वाट बघत होतो. श्रावणी आली होती इथं, माझ्या समोर गुडघं टेकलं तिने, भीक मागितली. तुला उशिरा निरोप मिळाला वाटतं. काय सीन होता तू मिस केला. आपलं असंच आहे, आपण कवा कधी फास्ट टाकतो. हे समोरच्याला जेव्हा गळफास लागतो की नाही तेव्हा त्याच्या दानात येतं, कळलं का? काय करायलाय? पायरी ओळखून राहायचं बरं का. पायरीची भाषा तू नको करू विक्रम. माणुसकीची सीमा तू कधीच ओलांडल्यास. विक्रम घाडगे पाटलाच्या अंगावर हात टाकलाय. स्वतःच्या मरणाला आमंत्रण दिलंय. तू माझ्या ऑफिस मध्ये येऊन माझ्या अंगावर हात टाकतोय. हे का बस. ऑफिसच काय पाताळात बी दडून बसला असतास का नाही तरी तुला ओळखून लोळील असता. कारण तुझी मार खायचीच लायकी आहे. कोणाची काय लायकी आहे ना समजाच ते ठावाय. त्या श्रावणीचा स्वाभिमान ठेचलाय. का त्या स्त्रीला पाया पडायला लावणं यात कसला आलाय पुरुषार्थ. तिचं रक्षण करण्यात पुरुषार्थ असतोय, तिचा सन्मान करण्यात पुरुषार्थ असतोय. पण तुझ्यासारख्या माणसाला कधीच कळणार नाही. जो आपल्या आईचा नाही होऊ शकला तो दुसऱ्यांच्या लेकीचं काय होणार आहे. शुभ, माझे परिणाम लय वाईट होणार आहेत. लय वाईट होणार परिणाम. शुभ विक्रम, परिणामाची फिकर मी करत असतो ना तर तुला इथून कुत्र्यासारखा मारला नसता मी. हे शुभ काय करायलाय.
तू श्रावणीला ज्या पायावर झुकवलंस ना, आज त्याच चपलेनं तुला प्रसाद देणार आहे मी. तर तुझा जीव घ्यावासा वाटा लागलाय, पण तुझ्यासारख्या घाणीला मारून माझे मी हात खराब करणार नाहीये मी. शुभ कुणी आपल्या अंगाला टच करायची देरी केली नाही. तू धाडस केलं शिव्या. शुभ विरोधी पक्ष नेत्याच्या अंगावर हात टाकलायस, त्याचे परिणाम लय वाईट होणार आहेत. सत्तेची धमकी तू मला नको देऊस. मुलीच्या मजबुरीचा तू खेळ मांडलायस. आता तुझा खेळ खल्लास व्हायची वेळ आली आहे विक्रम. आता तुझा खेळ खल्लास मी करणार. राजे शिर्के घराण्यातली लेक तुझ्यासाठी मिनिस्टरची पोरगी असेल, पण माझ्यासाठी ती माझ्या काळजाची धडधड आहे. तू श्रावणीला झुकवून माझ्या अभिमानावर घाव केलायस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव विक्रम, माझ्या जीवाचं सत्व असलेल्या पोरीच्या वाटेला पुन्हा जर गेलास ना, तर मातीत लोळल्याशिवाय राहणार नाही आम्ही. आज चपलेनं मारलंय, उद्या चपलेचा हार घालून दिंड काढीन तुझी मी. सगळ्या तू तुझा सरान स्वतःच्या हाताला नसतोयस. तुला माहित नाही मी हा किती निचळ माणूस आहे ते. तुझ्या सकट तुझ्या खानदानाला उभा जाळी. जिथं तुझी नीचपणाची हद्द सपते ना, तिथे या शुभूची दहशत चालू होत्या. तुला काय करायचं ते कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा जर श्रावणीच्या वाट्याला गेलास ना, तर सरण रचायला बी कोणी नसेल. डायरेक्ट जमिनीत काढीन, कळलं? तुझ्या सकट तुझ्या खानदानाला उभा चाळीन, नाहीतर नावाचा विक्रम घाटगे पाटील नाही.